आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला 24 तास उपलब्ध राहणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे सर्वसामान्य जनता पाहत होती. मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात अनिल भाऊ कधी कामाच्या रूपाने तर कधी प्रत्यक्षपणे पोहोचले होते. शिवसेनेत असताना मंत्रिपद मिळाले नाही तरी जराही नाराज न होता त्यांनी मतदारसंघाचा कायापालट करण्याचा ध्यासच घेतला आणि विधानसभेत रोखठोक भूमिका मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार म्हणून जनता त्यांच्याकडे हक्काने काम घेऊन यायची आणि अनिल भाऊही तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता त्यांचे काम करून द्यायचे. त्यामुळेच मतदारसंघातील ग्रामीण भागात बाबर गटाची कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली आहे. विटा नगरपालिकेसाठी त्यांनी प्रचंड विकास निधी दिला. त्यांच्या निधनानंतर त्यांनी विटा शहरासाठी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रयत्न केले आणि विटा नगरपालिका ताब्यात आली. गलाई बांधवांचे अनेक प्रश्न सोडवल्यामुळेच मतदारसंघाप्रमाणे गलाई व्यावसायिकांच्यातही त्यांची मोठी लोकप्रियता होती. अनेक गलाई व्यावसायिक निवडणुकीसाठी ताकदीने गावाकडे येतात ते त्यांच्यावरील असलेल्या प्रेमामुळेच. प्रशासनावर घट्ट पकड ठेवली ती सामान्य माणसाला प्रशासनाकडून त्रास होऊ नये यासाठी. लोकांनी अडचण सांगितल्यावर ती पूर्ण करूनच उसंत घेणारे आमदार अनिल भाऊ मतदारसंघातील जनतेला कधीच परके वाटले नाहीत. गारडी या छोट्याशा खेडेगावातून त्यांचा सुरू झालेला प्रवास मुळात प्रचंड संघर्षमय होता, पण अनेक संकटांना पायाखाली घेत अनेक चढ उतार पाहत त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा सामान्य माणसाच्या भल्यासाठीच होता हे आजही दिसत आहे. आणि म्हणूनच त्यांच्या निधनानंतर 2 वर्षानंतरही त्यांच्या पुण्यस्मरणाला होणारी कार्यकर्त्यांची गर्दीच सर्व काही सांगून जाते. आजही अभिवादन करण्यासाठी आलेले कार्यकर्ते डोळ्यातील अश्रू लपवत अभिवादन करताना भाऊ तुम्ही आज पाहिजे होता असे म्हणत होते. प्राईम न्यूज टीम आणि स्वर्गीय अनिल भाऊंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडून स्वर्गीय अनिल भाऊंना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन. विटा नगरपालिकेच्या वतीने मी नगराध्यक्ष म्हणून माननीय कैलासाचे आमदार अनिल भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मी आदरांजली वाहते आणि भाऊंचे कार्य सर्वांना माहीत आहे, त्यालाही माझी आदरांजली राहील. खरं तर आज भाऊ जाऊन 2 वर्ष झालेत, कसं वाटतंय? म्हणजे दुःख आहे खूप. भाऊ जाण्याचे दुःख खूप आहे, पण भाऊ जणू काय सगळं आपल्यात आहेत असंच आम्हाला वाटतं ना, असंच आम्ही हे ठेवून काम करतोय. भाऊंची आम्हाला कायम अशी साथ राहणार आहे अप्रत्यक्षरित्या आणि भाऊंना म्हणजे विनम्र अभिवादन. आज भाऊंना श्रद्धांजली व्हायला आल्यानंतर मी माझे लेंगरे जिल्हा परिषद गट याच्यात म्हणजे लेंगरे जिल्हा परिषद गटातर्फे मी भाऊंना आज श्रद्धांजली वाहिली. भाऊंना असाच आशीर्वाद आमच्यावरती असू द्या हेच भाऊंच्या चरणी मागणी केली. खरं तर आज भाऊ जाऊन 2 वर्ष झाले, काय वाटतं? दुःख आहे मतदारसंघाला? मतदारसंघाला तर खूप दुःख आहे आणि आत्ता प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असते. आत्ता जिल्हा परिषद इलेक्शन असताना, निवडणुका चालू असताना प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असत्या आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की आत्ता भाव असायला हवे होते, आत्ता भाव असायला हवे होते. हो, खरं तर मला तर दादांचं दुःखद निधन झालं आणि मनाला असा खूप मोठा धक्का बसला. पण
माझ्या आठवणीतले दादा किंवा सांगायचं झालं तर मी आणि भाऊ मंत्रालयात एक वेळा संगती असताना दादा समोरून आले आणि दादांचं लक्ष नव्हतं भाऊंच्याकडे आणि भाऊन आम्ही दोघंच होतो आणि जात असताना दादांचं लक्ष गेलं आणि दादा माघारी आले. बाबरसाहेब नमस्कार, तुम्हाला न बघता आम्ही पुढे गेलो असं दादा म्हणले आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. भाऊंच्याबद्दलची काय आठवण सांगा? भाऊंच्याबद्दल आठवणी तर सांगण्यासारख्या खूप आहे. अख्ख्या मतदारसंघाला तसं मी पण सांगू शकेल की भाऊ जे प्रेम करायचे कार्यकर्त्यावरती आणि जे ताकद द्यायचे त्याची म्हणजे बराबरी किंवा किंमत कशातच होणार नाही. तसंच आता सुहासभाई आपण तेच पावलं टाकून करतात, पण भाऊ भाऊच होते. आज आपल्या तालुक्याचे विद्यार्थी नेते अनिल यांचं द्वितीय पुण्यस्मरण या खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1972 साली अनिल भाऊंनी गारडीचे सरपंच म्हणून कारकीर्द सुरू केली. 1979 साली जिल्हा परिषद सदस्य, 82 साली पंचायत समितीचे सभापती, 90 साली विधानसभेवर पहिल्यांदा निवडले. 90 साली भाऊंची लोकप्रियता एवढी मोठी होती की लोकांनी स्वतःहून वर्गणी करून अनिल भाऊंची विधानसभा निवडणूक केलेली होती. 25,000 मतांना अनिल भाऊ निवडून आले. त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या दुष्काळी भागातल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. टेंबू योजनेची मांडणी करणे, टेंबू योजनेच्या विविध टप्प्यावर त्या कामाचा पाठपुरावा करणे आणि टेंबू योजनेचा शेवट म्हणजे त्याचा अतिशय शिखर म्हणजे 6वा टप्पा हा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. शेवटच्या टप्प्यात काम मंजुरीवर आल्यानंतर दुर्दैवानं भाऊ प्रयत्न केले, पण सुहासभाई यांनी तो 6व्या टप्प्याचा विषय सुद्धा मार्गी लागला आणि या तालुक्यातल्या जवळजवळ सर्व गावांना शेतीला पाणी देण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. भविष्य काळामध्ये या शेतीला पाणी झाल्यानंतर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार करून शेतकऱ्यांचं सर्वांगीण जीवन सुखी समाधानी करणं हीच अनिल भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल. मी भाऊच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पहिल्यांदा मी गुळवणी परिवार, विटा बँक परिवार, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी परिवार आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. आज अनिल भाऊ हवे होते. विटा नगरपालिकेचं त्यांचं जे स्वप्न होतं ते नुकतंच कालच्या महिन्यामध्ये साकार झालेलं आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि 22 लोक निवडून आलेले आहेत. खरं तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं विटेकरांच्या दृष्टीनं झालेलं परिवर्तन बघायला आज भाऊ हवे होते. भाऊंची पोकळी कायमस्वरूपी सर्वांना निश्चितपणानं जाणवते आहे. भाऊंना या निमित्तानं आदरांजली अर्पण करतो. भाऊंनी सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, टेंबूचा झालेला पूर्णत्व झालेला प्रकल्प असेल आणि भाऊंच्या नंतर आदरणीय आमदार सुहासभैया आणि आदरणीय अमोलदादा हेही त्यांच्या कार्याचा वारसा निश्चितपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करतायत आणि जनतेच्या सुखदुःखाशी समोर जाऊन त्यांचं निरंतर कार्य चालू आहे. या निमित्तानं भाऊंना आणि काकींना दोघांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. गुळवणी परिवार, मित्र परिवार सर्वांच्या वतीनं या निमित्तानं भाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.